मैत्रिणींनो, प्राची किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहेत? म्हणजे ते हे बघा, मुलांसाठी काहीतरी नवीन आपण पास्ता बनवणार आहे. तर पास्त्याची रेसिपी मी आता तुम्हाला सांगते. बघा, मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं, तर त्याच्यात मी तेल टाकलं, मीठ टाकलं, म्हणजे पास्ता चिपकत नाही. मग त्याच्यामध्ये पास्ता छान असा शिजू द्यायचा, जास्त गिळगिळीत असं करायचं. आणि मग मी कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यात मी थोडे जिरे टाकले, कांदा टाकला, शिमला मिरची टाकली. कांदा आणि शिमला मिरची छान तेलामध्ये लाल होईपर्यंत चांगले भाजून घेतले. त्याच्यात मी टमाटे टाकले. टमाटे पण तेलामध्ये छान असे शिजेपर्यंत फ्राय करून घेतले. बघा, मी आता त्याच्यात थोडीशी हळद टाकणे, पास्ता मसाला टाकलेला आहे. पास्ता मसाला टाकला, कांदे टमाटे ते छान. आता मी रेड चिल्ली सॉस टाकला 1 चम्मच. बघा, चांगला मिक्स करून घेतला. आता ग्रीन चिल्ली सॉस टाकलं 1 चम्मच. छान मिक्स करून घ्यायचं. असा छान टेस्टी पास्ता बनतो बघा. असं एकदा नक्की ट्राय करून बघा. मी आता त्याच्यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे. सोया सॉसने टेस्ट छान येते बघा तुम्ही. आता मी याच्यामध्ये पास्ता टाकणार आहे. मीठ टाकलं चवीप्रमाणे. शिजायच्या वेळेस पण मीठ टाकलेलं होतं. बघा, छान असं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊ. बघू शकता पास्ता किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. पास्ता शिजल्यानंतर मी त्याच्यात गार पाणी टाकून घेतलेलं होतं, म्हणजे थंड झाल्यानंतर काय होतं, गार झाल्याच्या नंतर पास्ता चिपकून जातो ना, त्याच्यामुळे मी त्याच्यावर गार पाणी टाकलं होतं, म्हणजे चिपकत नाही. बघू शकता तुम्ही, एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने पास्ता बनवलेला. मैत्रिणींना राहिलेला पास्ता मी पुन्हा टाकून दिला त्याच्यात. खूप चविष्ट आणि छान टेस्टी लागतो. बाहेरचा पास्ता हे खाण्यापेक्षा घरीच बनवलेलं छान असतं मुलांसाठी. सगळेजण खाऊ शकतो आपण. हे बघा, छान मिक्स करून घेतला. टोमॅटो सॉस टाकून घेतला. टोमॅटो सॉस टाकून छान मिक्स करून घ्यायचं. किती छान कलर आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये सांगा मला कसा बनला तुमचा पास्ता. मुलांना खूप आवडेल. आता मी त्याच्यात कोथिंबीर ॲड केली. बघा किती छान असं दिसतंय कलर. आता डिश तयार झालेली आहे बघा. मी त्याच्यावर वरून कांदे टाकले, थोडासा टोमॅटो सॉस टाकते आणि थोडीशी गार्निश करायला 0 नंबरची शेव टाकली आहे. बघा किती सुंदर दिसते डिश. चला तर मग मैत्रिणींनो, एकदा नक्की ट्राय करा, मला कमेंट करा. खाऊन बघा कसा बनला, मग मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर छान असा कलर दिसतोय. हे की नाही, तुमच्या मुलांना अशी डिश सजवलेली खूप आवडेल, कारण की माझ्या मुलांना आवडलं. थँक्यू.